110 सिनेमांचं पी आर केल्यानंतर काही गोष्टी मला समजल्या आहेत आणि मला असं वाटतं की मी या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आपल्याकडे मराठी भाषेमध्ये 100च्या वर चित्रपट बनतात प्रत्येक वर्षाला आणि काही थोडे पिक्चरच हिट होतात, म्हणजे अगदीच बोटावर मोजण्या एवढे. माहिती आहे तुम्हाला का होतं असं? अर्थात बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की अरे कॅरेक्टर चांगले नाही आहेत, ॲक्टर्स चांगले नाही आहेत. ॲक्टर्स हा एक पार्ट झाला, पण एक पिक्चरचं सक्सेस या 4 गोष्टींवर डिपेंडंट असतं. ऑफकोर्स ॲक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते स्टोरी. जो मुद्दा असतो आपला कंटेंट, तो खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असते रिलीजिंग डेट, की कोणत्या वेळेमध्ये, कोणत्या डेटला किंवा कोणत्या महिन्यामध्ये तो चित्रपट रिलीज होतो. कारण प्रत्येक पिक्चरची एक वेगळी पद्धत असते. म्हणजे ऑफकोर्स कॅटेगरी वाईज, ऑडियन्स वाईज बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते मार्केटिंग आणि पी आर. कारण एक चांगला पिक्चर तुम्ही बनवलात, पण जर त्याचं मार्केटिंग पी आर चांगला नाही केलं तर त्या पिक्चरला कधीच यश मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे माउथ पब्लिसिटी. जर माउथ पब्लिसिटी चांगली नसेल, म्हणजे लोकांना तो पिक्चर आवडलाच नाही, तर मग घडणार काय? किंवा लोकांना आवडण्यासाठी केलेल्या तुम्ही गोष्टी त्या जर क्लॅरिटी नसेल तर कसं घडणार? तुम्हाला काय वाटतं की ह्या 4 गोष्टींपैकी कोणती गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे? तुम्ही मला सांगा.